नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीलाच बँक कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. 31 मार्चला ईद आहे, पण देशभरातल्या बँकांची ईदची सुट्टी आता रद्द करण्यात आलेली आहे. नेमकं कारण काय आहे सांगणारच आहे. 31 मार्चला रमजान ईद निमित्त महाराष्ट्रात आणि भारतातल्या बहुतांश राज्यांत सुट्टी देण्यात आली होती. पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं नवीन निर्देश जारी केलेत आणि त्यानुसार बँकांची ईदची सुट्टी रद्द झाली आहे. त्यामुळे आता रमजानच्या दिवशी सर्व बँका सुरू राहणार आहेत. शिवाय सर्व बँकिंग सेवा सुद्धा सुरू राहतील. शिवाय 1 एप्रिल 2025 पासून देशभरातील बँकिंग नियमांमध्ये मोठे बदल सुद्धा होणार आहेत, ज्याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावरती होणार आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जारी केलेल्या नवीन नियमांनुसार आता एटीएम मधून पैसे काढणं महाग होणार आहे. बचत खात्यात किमान शिल्लक ठेवणं बंधनकारक असेल आणि मोठ्या चेकसाठी विशेष नियम सुद्धा लागू होणार आहेत. नेमकं नियमांमध्ये कुठले बदल होणार आहेत आपण पाहतोय. एटीएम मधून पैसे काढणं महाग होणार आहे. बचत खात्यात किमान शिल्लक रक्कम ठेवावी लागणार आहे. 50,000पेक्षा जास्त रकमेचा चेक देताना बँकेला आगाऊ माहिती द्यावी लागणार आहे. एफडी आणि बचत खात्यावरील व्याजदरही बदलले जाणार आहेत. तर क्रेडिट कार्डशी संबंधित अनेक फायदेही संपुष्टात येतील. आता एक सविस्तर रिपोर्ट पाहूयात. 200 रुपयांच्या नवीन नोटा आता चलनात येणार आहेत आणि त्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापला जाणार असल्याचा दावाच करण्यात येतोय. आता खरंच 200 रुपयांच्या नोटेवरती शिवरायांचा फोटो छापला जाणार आहे का, याची आम्ही पडताळणी केली आहे आणि मग काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. 200च्या नोटवर शिवरायांचा फोटो. आता नवीन नोट चलनात येणार. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? आता 200 रुपयांच्या नोटेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो छापणार असल्याचा दावा सोशल मीडियात केला जातोय. महाराजांचा फोटो असलेली ही नोट प्रचंड व्हायरल केली जातीये. बघा, या नोटेवर महाराजांचा फोटो दिसतोय. त्यामुळे ही नोट आता चलनात येणार आहे की कुणी खोडसाळपणा केलाय? शिवरायांचा फोटो असलेली नोट असेल तर ही आनंदाचीच बातमी आहे. मात्र या मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. आता 200 रुपयांच्या नोटेवर महात्मा गांधींऐवजी शिवाजी महाराजांचा फोटो असणार आहे. भारत सरकारनं एक निर्णय घेतलाय. हा मेसेज प्रचंड व्हायरल होत असून यासोबत फोटोही आहे. याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमनं आरबीआयच्या साईटवरून अधिक माहिती मिळवली. मात्र तिथं या नोटेबाबत माहिती मिळाली नाही. त्यामुळे आम्हीच या फोटोची सत्यता पडताळून पाहिली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पहा. सोशल मीडियावर व्हायरल केलेला फोटो खोटा आहे. 200च्या नोटेवर महात्मा गांधींचाच फोटो असेल. नोटबंदीनंतर 200ची नोट चलनात आली. देवदेवतांचे फोटो छापा अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली होती. केजरीवालांच्या मागणीनंतर अनेक फोटो व्हायरल झाले. सध्या औरंगजेबाची कबर, शिवरायांबाबत वादग्रस्त विधान यावरून महाराष्ट्रात वाद पेटलाय. त्यामुळे आता महाराजांचा फोटो असलेली नोट पुन्हा व्हायरल करण्यात आली आहे. मात्र 200च्या नोटेवर महाराजांचा फोटो छापला जाणार असल्याचा दावा असत्य ठरलाय. तुम्ही अशा मेसेजेसवर विश्वास ठेवू नका. दिशाभूल करण्यासाठी असे मेसेज व्हायरल केले जात आहेत. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तेव्हा सोशल मीडियावरती कुठलाही मेसेज तुम्ही बघितला तर त्याची आधी पडताळणी करा आणि त्यानंतरच विश्वास ठेवून पुढे ही माहिती देत जावा. यानंतर इतरही बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा आता आपण वेगवान आढावा घेऊयात. पुण्यासह राज्यात तापमानाचा पारा वाढतोय. पुण्यात पारा 40 अंश सेल्सिअस वरती गेलाय. विदर्भ, मराठवाड्यातही ऊन बरंच तापतंय. आतापर्यंत राज्यात उष्माघाताचे 23 रुग्ण आढळले आणि त्यामुळे आरोग्य विभागही सज्ज झालाय. विशेष कक्ष सज्ज ठेवण्यात आले. कॉमस्कोर नुसार
आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। पंतप्रधान आवास योजनेतील लाभार्थ्यांना घरकुल बांधकामासाठी महसूल विभागानं मोफत वाळू देण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार सांगोला इथे मोफत वाळू वाटपाचा शुभारंभ झाला। वाळू उपलब्ध झाल्यानं घरकुल बांधकामांना वेग येणार आहे। केंद्र सरकारनं निधीसाठी नकार दिल्यानं स्मार्ट सिटीची जबाबदारी आता महापालिकेकडे आली आहे आणि या अंतर्गत असलेले अनेक प्रकल्प अजूनही प्रलंबितच आहेत। ते पूर्ण होण्याची शक्यताही धुसर आहे। रानसई धरणातील पाणी साठा कमी होऊ लागलाय, त्यामुळे धरणात जून अखेरपर्यंत पुरवठा करता येईल इतकाच पाणी साठा उपलब्ध आहे। रानसई धरणातील पाणी साठवणूक क्षमता वाढत नसल्यानं उरणच्या नागरिकांवरती पाणी कपातीचे संकट वाढू लागलंय। ही स्थिती बदलून उरणला पाणीदार करण्याची मागणी केली जाते। बीडमध्ये झालेल्या मेळाव्यादरम्यान जरांगे पाटलांची प्रकृती खालावली आणि त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं। पुढील 24 तासांसाठी डॉक्टरांच्या निगराणीखाली जरांगेंना ठेवण्यात आलंय। भंडाऱ्यात आरो प्लांटच्या पाण्याचं कॅन वाटप करणाऱ्या वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि अपघात झाला। वाहन रस्त्यालगतच्या गॅरेजमध्ये शिरला आणि या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला तर 2 जण किरकोळ जखमी झाले। या घटनेत गॅरेजचं मोठं नुकसान झालंय। काही काळ वाहतुकीचा खोळंबाही झाला होता। नागपुरात 4 चाकीचं नियंत्रण सुटल्यानं गाडी भिंतीवरती आदळून अपघात झालाय। या अपघातात 5 जण जखमी झाले। त्यांच्यावरती खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर यात अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय। मनमाड बाजार समितीत कांदा, मका, धान्य लिलाव आजपासून 4 दिवस बंद राहणार आहेत। सणासुदीचा काळ आणि मार्च एंडिंग यामुळे बँका बंद राहणार आहेत, म्हणून व्यापारी वर्गाच्या विनंती अर्जानुसारच समिती बंद ठेवली जाणार आहे। संभाजी महाराजांच्या पुण्यतिथी निमित्तानं वढू ग्रामस्थांनी अनवाणी पायी चालत मुकपद यात्रा काढली। अर्धा तास मौन पाळून यावेळी संभाजी महाराजांच्या शौर्य आणि बलिदानाचं स्मरण करण्यात आलं। शनी अमावस्येनिमित्त भाविकांची शनी शिंगणापुरामध्ये मोठी गर्दी झाली आहे। चौथऱ्यावरती प्रवेश बंदी सुद्धा आहे, तर 4 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगाही लागल्या। संगमेश्वर तालुक्यातील कसबा इथल्या देवी जागमातेचा शिंपडे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय। शिंपडे उत्सवानिमित्त लाल रंगात भक्तगण धावून निघाले। शिंपडे उत्सवात लाल रंगाची मनसोक्त उधळण करण्यात आली। भुसावळमध्ये रमजान, ईद आणि गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली आहे आणि यामुळे शहरात पोलीस बंदोबस्तासह गृहरक्षक दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले। नागरिकांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय। जळगाव जामोद परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे। बिबट्याच्या हल्ल्यात 5 बकऱ्यांचा मृत्यू झालाय तर लाखोंचं नुकसान झालंय। वन विभागानं बिबटे पकडण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणीच ग्रामस्थ करतायत। आणि एक मोठी बातमी आपण पाहतोय। प्रशांत कोरटकर कडून रोल्स रॉयसचं गूढ अखेर साम टीव्हीनं उलगडलंय। पोलीस शोधत असलेल्या रोल्स रॉयसची माहिती आपण सामवरती अगदी एक्सक्लुझिव्हली पाहताय। पिंपरी चिंचवडमधील बांधकाम व्यावसायिक तुषार कलाटेंकडे कोरटकरची रोल्स रॉयस असल्याचं समोर आलंय। तुषार कलाटेच्या मुळशी तालुक्यातील फार्म हाऊसवरती ही आलिशान रोल्स रॉयस उभी आहे। WB02AB102 या क्रमांकाच्या रोल्स रॉयससह तुषार कलाटेचे फोटो सुद्धा आहेत। कोरटकरनं पुण्यातील रेंज हिल्स भागामध्ये ही रोल्स रॉयस चालवली आणि त्याचा व्हिडिओही शूट केला होता। कोरटकर आणि कलाटेंचे एकत्रित व्हिडिओ सुद्धा सामच्या हाती लागले।
आणि यानंतर आता आपण वळतोय टॉप 50 कडे. देशभरातील राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा. मुंबई विद्यापीठानं सादर केलेला अर्थसंकल्प वादात सापडलाय. सिनेट सदस्यांना विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाची आगाऊ प्रत न देताच तो मनमानीकारक पद्धतीनं मंजूर करून घेण्यात आल्यानं हा अर्थसंकल्प रद्द करावा अशी जोरदार मागणीच युवा सेनेनं केली आहे. युवा सेनेच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. नवी मुंबई पालिकेत पालिका आस्थापनेवरील गट क आणि गट ड मधील विविध जागांसाठी 360 रिक्त पदं भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरती मुदत 28 मार्चपासून 11 मे पर्यंत आहे आणि नवी मुंबई पालिकेत 2008 नंतर सर्वात मोठी भरती केली जाणार आहे. नवी मुंबईत अनधिकृत इमारतीत तब्बल 102 सदनिकांची बेकायदेशीरपणे नोंदणी झाली आहे. नवी मुंबईत 4 दस्त नोंदणी कार्यालय असताना छुप्या पद्धतीनं मीरा भाईंदरला नोंदणी करण्यात आली आहे. या प्रकारावरती कारवाई न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्त्यांनी दिलाय. पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात हवा प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं आरएमसी प्रकल्पांच्या विरोधात कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. या अंतर्गत 24 प्रकल्पांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना घरं ताब्यात मिळण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. मुंबई पालिकेकडून मुंबईकरांना गुढीपाडव्याला गिफ्ट मिळणार आहे. मलबार हिलमध्ये तयार करण्यात आलेला नेचर वॉक वे याचं उद्घाटन रविवारी होणार आहे. तर नागरिकांसाठी हा मार्ग खुला होणार असून याचं श्रेय मात्र आदित्य ठाकरेंना दिल्यामुळेच लोकार्पण सोहळ्यात राजकीय वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. ठाण्याच्या ध्वनी प्रदूषणात प्रचंड वाढ झाली आहे. शहरातील 30 प्रमुख चौकांपैकी 14 स्पॉट धोकादायक ठरवण्यात आलेत. आवाजाच्या डेसिबलनं अक्षरशः 71 ओलांडली आहे. त्यामुळे ठाणेकरांच्या कानाचे पडदे पाटणार असल्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. महापालिकेनं जाहीर केलेल्या पर्यावरण अहवालात ही माहिती समोर आली आहे. समृद्धी महामार्गावरती प्रवास करणाऱ्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. 1 एप्रिलपासून समृद्धी महामार्गावरती 19% टोल वाढ लागू करण्यात आली आहे. तर नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा मार्गावरती 1290 रुपये टोल द्यावा लागणार आहे. डोंबिवलीमध्ये गुढीपाडवा नववर्ष स्वागत यात्रेसाठी शहरातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणावरती नागरिक आणि तरुण वर्ग एकत्र येण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोंबिवलीच्या वाहतुकीवरती परिणाम होऊ शकतो. यासाठी पोलिसांनी आता वाहतूक कोंडी सोडवण्यासाठीच या ठिकाणाची वाहतूक मोठ्या प्रमाणात वळवली आहे. देशात माल वाहतुकीसाठी रेल्वे सर्वात जलद आणि किफायतशीर मार्ग आहे. यासाठी डबल डेकर मालगाड्यांची वाहतूक करण्यासाठी स्वतंत्र मार्गिका योजना आखली आहे. मात्र हा मालवाहू रेल्वे मार्ग महाराष्ट्रात कार्यान्वित करण्यासाठी अनेक अडचणी आहेत आणि त्यामुळे डबल डेकर मालगाडी सुरू होण्यास अजून 8 ते 9 महिन्यांची वाट पाहावी लागेल. गुढीपाडव्याच्या दिवशीच बदलापूर कर्जत लोकल सेवा रद्द असणार आहे. नेरळ स्थानकात इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सुरू करण्यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात येईल आणि त्यामुळे रविवारी सकाळी 8:30 ते दुपारी 2:30 वाजेपर्यंत हा ब्लॉक असेल. सर्वच शाळांसाठी शिक्षण संचालकांनी नवे आदेश दिलेत. प्राथमिक शाळा सकाळी 7 ते 11:15 आणि माध्यमिक शाळांची वेळ 11:15 पर्यंत आता असेल. पनवेल महापालिकेनं 7 अनधिकृत शाळांची यादी जाहीर केली आहे. या शाळांमध्ये प्रवेश न घेण्याचं आवाहन महापालिकेनं पालकांना केलंय. तसंच त्यांच्यावरती कारवाई करणार असल्याचं मनपा आयुक्तांनी स्पष्ट केलंय. कोकणातून एक महत्त्वाची बातमी आहे. कोकण किनारपट्टीला वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलाय आणि म्हणूनच शेकडो मच्छीमारी बोटी किनाऱ्याला लागल्या आहेत. गेल्या 2 दिवसांपासून किनारपट्टी भागात ढगाळ हवामान आहे. पण मच्छीमारीच्या शेवटच्या हंगामात मासेमारी ठप्प झाल्यानं बाजारपेठेवरती याचा परिणाम झालाय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी. पाहूयात.
कोकणातल्या मच्छीमारीला वादळी वाऱ्याचा फटका बसलेला आहे. पुढचे 2 दिवस वादळी वाऱ्याचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे. त्यामुळे बहुतांश नौका या किनाऱ्यावरती उभ्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. आपण सध्या उभे आहोत ते रत्नागिरीतल्या मिरकरवाडा बंदराच्या ठिकाणी आणि या ठिकाणी आपण शेकडो नौका या सध्या मिरकरवाडा बंदरामध्ये उभ्या आहेत. हीच परिस्थिती सध्या जिल्ह्यातली आहे. मग हरणे असेल, जयगड असेल, कासारबिली असेल, नाकरे असेल, या बहुतांश बंदरामध्ये या मच्छीमारी नौका सध्या उभ्या असलेल्या पाहायला मिळतात. यंदाचा मच्छीमारी हंगाम हा मच्छीमारांना फारसा चांगला गेलेला नाही. एकंदरीत पाहिलं तर ढगाळ वातावरण देखील आहे आणि वादळी वाऱ्याचा इशारा देखील आहे. याचा कुठेतरी फटका इथल्या मच्छीमारांना बसताना पाहायला मिळतो. त्यामुळे एकंदरीत इथल्या मच्छीमारीला ब्रेक लागल्याचं चित्र सध्या कोकणामध्ये पाहायला मिळतंय. अमोल कले, साम टीव्ही, रत्नागिरी. कोकणातून थेट जातोय छत्तीसगडमध्ये. छत्तीसगडमध्ये 16 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलंय. सुकमा जिल्ह्यात माओवादी आणि पोलिसांमध्ये सकाळपासून चकमक सुरू आहे. छत्तीसगड पोलीस, सीआरपीएफच्या 2 टीम्स आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक झाली. त्यात 2 जवान सुद्धा जखमी झालेत. मार्च महिन्यातील छत्तीसगड राज्यातील ही 4थी मोठी चकमक आहे. आणि यानंतर आता आपण वळतोय टॉप 50 कडे. उर्वरित बातम्या त्यांचा वेगवान आढावा घेऊयात. लातूरच्या अमदापूरमध्ये बनावट नोट चलनात आणणाऱ्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. यावेळी त्यांच्याकडून 100, 200 आणि 500च्या एकूण 12,700 रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. त्यासोबतच 1,92,000चा मुद्देमालही जप्त करण्यात आलाय. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या सामन्याच्या तारखेत बदल जाहीर केलाय आणि हा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. हा सामना मूळतः 6 एप्रिल 2025ला नियोजित होता, पण आता हा सामना 8 एप्रिल 2025ला होईल. आरसीबी विरुद्ध सीएसके आयपीएल सामन्यात कर्णधार रजत पाटीदारनं फलंदाजीत अर्धशतक गाठलंय. शानदार गोलंदाजीच्या जोरावरती आरसीबीनं सीएसकेचा 50 धावांनी पराभव केलाय. बंगळुरूनं या सीझनमध्ये सलग 2रा विजय मिळवलाय. काल झालेल्या आरसीबी विरुद्ध सीएसके आयपीएल सामन्यात धोनीचा बालेकिल्ला तब्बल 17 वर्षांनंतर रजत पाटीदारनं भेटलाय. 2008 नंतर चेपॉक स्टेडियमवरती आरसीबीचा हा पहिलाच विजय आणि या विजयासह बंगळुरू आता पॉइंट टेबलमध्ये टॉपवरती आलंय. आणि आता बातमी आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात. उद्या गुढीपाडवा आहे आणि याच निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावरती येतात. विमानतळावरती आगमन झाल्यानंतर ते डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन, त्यानंतर दीक्षाभूमी आणि माधव नेत्रालय इथे जाणार आहेत. पंतप्रधानांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरच नागपूर पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांनी संपूर्ण मार्गाची पाहणी केली आहे. दरम्यान मोदींच्या दौऱ्यानिमित्तानं नागपुरात कडेकोट बंदोबस्तही ठेवण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जे गुढीपाडव्याच्या दिवशी जे आहे ते नागपूर दौऱ्यावर असणार आहे. याच नागपूर दौऱ्याने महत्त्वाचा जो कार्यक्रम असणार आहे तो माधव नेत्रालयाच्या विस्तारित जे आहे भूमिपूजन होणार आहे इमारतीचं, त्यासाठी ते इथे येणार आहे. त्यापूर्वी सर्वात पहिले ते नागपूर विमानतळावर येतील, त्यानंतर जे आहे हेडगेवार स्मृती मंदिर येथे जातील आणि दर्शन घेतील आणि त्यानंतर दीक्षाभूमी येथे सुद्धा दर्शन घेतील आणि त्यानंतर 10 वाजताच्या सुमारास जो आहे तो माधव नेत्रालयात या ठिकाणी भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे. या भूमिपूजन सोहळ्यामध्ये सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दोघेही जण एकाच मंचावर असणार आहे. लोकांना आरोग्य क्षेत्राशी निगडित सगळ्या सोयी सुविधा दिल्या जाणार आहेत. तसेच इथे ऑपरेशन शस्त्रक्रिया केल्या जातील. त्याचबरोबर इथे राहण्याची सुद्धा व्यवस्था अशी अद्ययावत सोयी सुविधा जी आहे ती माधव नेत्रालयाच्या माध्यमातून भविष्यात दिली जाणार आहे. त्याचंच भूमिपूजन जे आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे आणि दोघेही जण एकाच मंचावर याच ठिकाणी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ ओलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर.